नमस्कार. व्हिडिओ बनविण्याचं कारण असं, एखाद्या व्यक्तीचा लढा हा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये असणं आवश्यक असतं, पण तो ज्यावेळेस जातीच्या विरोधामध्ये जातो त्यावेळेस अडचण काय होते नक्की बघा. बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली आणि मारेकऱ्यांच्या विरोधामध्ये सर्व स्तरातून मोर्चे आणि आंदोलन सुरू झाली. त्याच्यामध्ये सर्व समूहाची मागणी त्या मारेकरी जे आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी. त्याच दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मण हाके जे सांगोल्याचे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्याची जाण नसणारे ते व्यक्तिमत्व आहेत, ते मराठवाड्यामध्ये येतात आणि जाती जातीमध्ये द्वेष पसरविण्यासाठी त्याची भूमिका घेतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याचं मी तुम्हाला सांगतो, मी हे का बोललो. मी आता रस्त्यावर आहे, मी येतोय गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या गावातून, ज्या गावामध्ये संतोष जानकर आणि ज्ञानेश्वर महारनोर या दोन व्यक्तीला एका आरोपीने आणि अज्ञात 3 आरोपी आहेत, या तिघांनी चौघांनी मिळून एका किराणा दुकानामध्ये डांबलं, त्याला किडनॅप केलं, तिथं आणून त्या किराणा दुकानात कोंडलं, 3-4 दिवस त्याला मारहाण केली, पैशाच्या धमक्या दिल्या, 2 लाख रुपये दे नाही तर तुला आता आम्ही मारू. पोलिसांनी तिथून त्याला आणलं, पोलिसांनी कुठली त्याच्यावर केस केली नाही त्या आरोपींवर, आणि तो जो ज्ञानेश्वर आहे आणि संतोष आहे त्याला त्याच्या गावाला नेऊन सोडून दिलं. इथपर्यंत ठीक होतं. ज्ञानेश्वरला परत त्या आरोपीनं फोन केला आणि त्या आरोपीनं धमक्या दिल्या की तू जर 2 लाख रुपये दिले नाहीस तर तुझं काही खरं नाही. मग त्या ज्ञानेश्वर महारनोरनं गळ्याला फाशी घेतली आणि आत्महत्या केली. हा भाग 1. आता आरोपीला आणि प्रवृत्तीला कुठलीही जात नसते हे मी सुरुवातीपासून सांगतोय. हे कुटुंब लक्ष्मण हाकेंकडे गेलं, लक्ष्मण हाकेंना म्हटलं की याच्यामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक झाली पाहिजे, शासन झालं पाहिजे आणि आमच्या ज्ञानेश्वरला न्याय मिळाला पाहिजे. त्याची ह्याची त्याला आत्महत्येची प्रवृत्त केलं, त्याची एक प्रकारे हत्या केली, त्या हत्येला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका तुम्ही घ्या. योगायोगानं लक्ष्मण हाके हे औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत होते, जी पत्रकार परिषद या महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या एकंदरीत वातावरण सुरू आहे त्याच्यावरती ते पत्रकार परिषद घेत होते. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन हे आता महारनोरांची मी जात नाही सांगितली, पण महारनोर हे जातीनं धनगर आहेत, म्हणजेच लक्ष्मण हाकेंच्या जातीचे आहेत.